काय वाटतं? सध्याची वातावरण बोललं तर म्हणजे मोगडी साहेब बाजी मारणे 100% ठरलेलं आहे. आम्ही ती निवडणूक म्हणजे पहिल्यांदाच जाहीर त्यांचं नाव मोगडी म्हटल्यानंतर आम्ही म्हणलो की बाबा आता काय परत प्रचार करायची बी गरज नाही. आपलं आपण पेन साहेबांच्या आशीर्वादाने हे ताबडतोब सगळं आपलं आपण घडणार आहे असं आम्ही म्हणलो. त्यात आणि आमच्या राहुल पाटलाचा प्रवेश तर बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे आमच्या त्या म्हणजे शुभ कार्याग झाल्या त्या. आणि ते मोगडी साहेबावर तर आता त्यांच्या जोडीला कोण आमचे पंचायत समिती जिल्हा परिषद आपलं पंचायत समिती याचे बैरेश्वरचे दिंडी सगळं म्हणजे चांगल्या संदर्भात हे होणार असं आमची तरी अपेक्षा आहे. लोकांनी मुगड्यांनाच का मतदान करायचं? मुगडीने म्हणजे त्यांचं बरंचसंच काय ते चांगल्या संदर्भात म्हणजे ऐकायला मिळते सगळे चांगल्या गोष्टी. कसं आहे त्यांचं काम कसं आहे? काम म्हणजे एकदम भारी असं ऐकायला मिळतं. म्हणजे आम्ही काय प्रत्यक्ष समोर अजून भेटलो नाही तरी पण चांगलं ऐकायला मिळते. आणि हा पहिल्यांदा भविष्याच्या वाणीवर असते आमचं म्हणणं आहे की बाबा मोगडी साहेब 100% येणार. आम्ही पहिल्यांदाच लोक राष्ट्रवादीला मतदान करतील करणार 100%. आमचे ते राहुल पाटलांचा प्रवेश आहे म्हणा किंवा पक्ष तसा आता ते म्हणजे आमच्या दादांच्या ह्याच्यामुळे चांगलं हे झालेलं आहे. कसं होतं पीएन साहेबांचं काम कसं होतं? अहो एक नंबर म्हणजे काय प्रश्नच नाही असा. एक कॉल प्रश्न सॉल्व हा प्रश्न सगळ्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये देशात झाला सोडून द्या, परंतु आमच्या भागात तरी म्हणजे अगदी न हे करण्यासारखं त्यांचं काम होतं. अगदी प्रश्नच नाही असा. बाकी काय सगळं सांगायलाच नको. काय होईल या निवडणुकीत निकाल काय असेल? निकाल काय आता आहे की राष्ट्रवादीचा आपला आमच्या याच्या मतदारसंघात तरी 100% ठरल्याप्रमाणे